जगावर यायचं निखिल बागुल. गोलंदाज यतीश. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये टीम एजीएस सापरोंडा संघाकडून आलेले आहेत. शुभम आणि त्याच्या जोडीला संगदीप. निखिल बागुल यांचा सत्कार केला जातोय. रोशन पाटील यांना विनंती करतो की त्यांनी निखिल बागुल यांना आयोजकांच्या वतीने सन्मानित करावं. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन. अशोक सावंत अतुल सावंत यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. अतुल सावंत. निखिल बागुलचा सत्कार अतुल सावंत यांनी करावा असा आयोजकांच्या वतीने मी त्यांना विनंती करतोय. चला यतीश पाटील सज्ज आहेत तिकडे पहिला चेंडू टाकण्यासाठी. अक्षय पांडव इकडे यायचं आहे. तर पहिला चेंडू पडण्यापूर्वी अक्षय पांडव आपला माईक आपल्या ताब्यामध्ये घेत आहेत. धन्यवाद सर. एक नवा सामना आपल्या भेटीला येतोय. उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. शुभम आणि संगदीप असे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. यतीश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. शुभम पाटील आणि यतीश पाटील या दोघांमधला संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यावेळेस मात्र चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर वाईटचा इशारा येतोय. दिशा भरकटली आहे. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या आकड्यावर. एक चेंडूचा खेळ झालाय. पहिला बॉल निर्धाव आला होता मात्र त्यानंतर एक वाईट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने आई गावदेवी पिंपळास आणि त्याच्या विरोधामध्ये सापरोंडे अशी मॅच सुरू आहे. यावेळेस मात्र शुभमनं बॉलला उडवलंय. बॉल तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. हा झेल होता. तिथे बॉलला आतमध्ये ढकलण्याच्या नादात हा झेल सुटलाय. 1 रन तिथे कंप्लीट झाली आहे. 1च्या मदतीनं डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिली एक धाव दाफलकावर अधोरेखित होईल. षटकातील पहिला बॉल बघा ती रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. किमान 2 फुटाचं अंतर होतं क्षेत्ररक्षक आणि बाउंड्री लाईन मध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 2 या आकड्यावर. एकंदर या ओव्हरचा आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर 2 ही धावसंख्या दाफलकावर आहे. यावेळेचा हा बॉल संगदीप ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे पंच हमदुले सरांचा वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचती ती 3 या आकड्यावर. लेट नाईट मॅच जरी सुरू असली तरी सर्वात जास्त चमकदार कोण असेल तर सूरज पाटील मुख्य मंचाच्या समोर एका नव्या कुर्त्यात. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरकडे खेळलाय. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 4 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 मध्ये जर आपण पाहिलं तर 4 ही धावसंख्या दाफलकावर आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय. चाललाय तिथे सीमारेषेच्या दिशेनं आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. एक तगडा प्रहार यावेळेस पाहायला मिळालाय. षटकार 6. सन्माननीय पाटील मेजर या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती या षटकाराच्या मदतीनं 10 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. अजूनही
या 4 चेंडूनंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या 10 वर शुभम च्या बॅटमधनं एक दमदार स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराचा हा दमदार स्ट्रोक, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती डबल फिगरमध्ये गेली आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. आज सापरोंड्याच्या या सर्व युवा खेळाडूंनी खूप अप्रतिम परफॉर्म केलाय, खूप लाजवाब परफॉर्म केलाय. आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला जातो. SP ट्रॉफी उपसरपंच चषकमध्ये स्वतः आयोजक संदीप भाऊंच्या शुभ हस्ते या ठिकाणी संदीप पाटील या ठिकाणी सत्कार करतायत. सानप मेजर यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. सदरक्षण आहे, खरं निगरण आहे. संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी या संपूर्ण वाडा तालुक्यामध्ये मात्र अविरतपणे आपली सेवा पार पाडतायत. तर सानप सर, वेलकम. आपलं SP ट्रॉफी उपसरपंच चषकमध्ये हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर एक चांगले क्रिकेटर आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस सेवा वाडा पोलीस स्टेशनचे बंटी मेजर यांचं स्वागत आणि सन्मान केले जाते. बंटी पाटील मेजर यांचा सत्कार संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. एक चांगले क्रिकेटर म्हणून ओळख आहे बंटी मेजर यांची. बंटी पाटील, आपलं हार्दिक अधिक स्वागत आहे. वेलकम वेलकम, सुस्वागतम. SP ट्रॉफी बिलोशीमध्ये आपलं हार्दिक अधिक स्वागत. वेलकम. शाल, सन्मान चिन्ह, पुष्प, बुके देऊन सन्मानित केले जाते. आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावफलकावर 10 वर स्थिर आहे. यतीश पाटीलनं खूप चांगलं कमबॅक केलं. षटकारानंतर फलंदाजाला रोखायचं होतं आणि ते योग्य तऱ्हेने रोखलं. 30+ ती धावसंख्या धावफलकावर लागली तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. कारण सापरोंडे टीमचा जर आपण विचार केला तर त्यांच्याकडे हे खूप चांगलं बॅटिंग गोलंदाजीचं युनिट आहे. युवा खेळाडूंचा जरी संच असला तरी युवा खेळाडूच सध्याच्या घडीला खूप चांगला परफॉर्म करतायत प्रत्येक टीम करता. एक गाव एक संघ फॉर्मॅटमध्ये तुम्ही चला थोडी घाई करा, खूप उशीर होतोय. प्रत्येक ओव्हर नंतर 1 ते 2 मिनिटं वाया घालवण्याकरता तुम्हाला दिली जाणार नाही. सेकंड लास्ट मॅच आहे. यानंतर शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरच्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यानंतर शेवटची अंतिम मॅच आजच्या या नाईटची रजनी क्रिकेट आपण सर्वजण एन्जॉय करतोय. फ्लड लाईट क्रिकेट, कृत्रिम प्रकाश झोताचा वापर करून खेळलं जाणार हे क्रिकेट आहे. SP ग्रुप बिलोशी यांच्या वतीनं आयोजित उपसरपंच चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. नवीन गोलंदाज निखिल आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी तो करेल. चला थोडा स्पीडअप करा गेम, खूप उशीर होतोय. यतीश पाटील अँड कंपनी. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल वळवण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. मैदानामध्ये संगदीप आहे आणि शुभम, दोन युवा खेळाडू. मात्र या टीमचे तारणहार, टीमची सर्वस्वी जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर आहे आणि ती त्यांना योग्यतेनं पार पाडावी लागेल. मॅच रंगतदार स्थितीकडे घेऊन जावी लागेल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला जमिनीलगत खेळलाय. जमिनीवर दणदण करत चाललेला हा बॉल जोपर्यंत लॉंग ऑन मध्ये उचलला, 2 धावा त्या सुरक्षिततेनं पडून पूर्ण केल्या गेल्या. सिंगल डबल्स या रात्रीच्या सत्रात महत्वाचे आहेत. कारण आता तुम्ही प्रत्येक मॅच मध्ये 40 माध्यमातून बॉडीला अगदी योग्य वेळी स्विच केलं होतं. बॉडी स्विच केल्यानंतर बॅट स्विच झाली आणि त्यानंतर आलेला हा हिट, स्विच हिट, एक दर्जेदार स्विच हिट, ज्यामुळे धावासंख्या जर आपण पाहिली तर 18 या आकड्यावर. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पुण्याच्या एकदा एक सिंगल मध्ये कन्वर्ट करायचा. स्ट्राईक रोटेट झाली. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचते येते 19 वर. सापरोंडे टीम आज नक्की खूप चांगला परफॉर्म झालाय. त्यांचा खूप अप्रतिम परफॉर्म झालाय प्रत्येक मॅच मध्ये. पिंपळात संघ आपण सातत्यानं चांगला परफॉर्म करताना पाहत आहे. मात्र जे नवे संघ विकसित होत आहेत, खूप चांगला परफॉर्म करत ते पुढे येत आहेत, त्यांचीही पाठराखण किंवा त्यांची पाठ थोपटणं इथे गरजेचं आहे. जे आज सापरोंडेकरांनी केलंय, खूप चांगला परफॉर्म करतायत. या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 19. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पंच वळालेत. इशारा आला वाईटचा. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 20.
प्रतिषटक 10ची जी सरासरी तुम्हाला अधोरेखित करायची आहे, त्यामुळे 20 धावा या दाफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल या ओव्हरचा तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे, कारण एक एक्स्ट्रा बॉल हा शेवटचा चेंडू हाताळण्याआधी तिथे गोलंदाजाने हाताळलाय. यावेळेस मात्र जमिनीलगत खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावतं, एक रन तिथे कंप्लीट केली. यतीशची फिल्डिंग चांगली राहिली, फेकी जोपर्यंत आली तिथे 2 रन इझिली कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं ओव्हर समाप्त होती. एकंदर 2 ओव्हरचा खेळ संपला. या 2 ओव्हर नंतर धावफलकावर 22 धावा या धावफलकावर जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. येणारं शेवटचं षटक ते अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये संगदीप स्ट्रायकर यांकडे असेल आणि त्याच्याकडनं कशा पद्धतीची फलंदाजी होईल, त्याच्याकडनं कशा पद्धतीनं रन्स धावफलकावर जोडल्या जातील. सतीश आलाय शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जबाबदारी आहे, त्या जबाबदारीच्या ओझ्याला तुम्हाला समर्थपणे पेलावं लागेल. चांगला खेळ दाखवत विजयी संपादित करण्याचा प्रयत्न करावा लागेल. क्रिकेट आहे जिथे अनपेक्षित विजयी येतात आणि तो विजय इथे साकारण्याचा प्रयत्न करावा लागेल. दोन्ही टीमला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण या दोन्ही टीम 2-2 मॅचेस जिंकून इथपर्यंत आल्यात. त्यामुळे यावेळेस मात्र बॅटच्या काय कडेला लागला होता बॉल. एक सिंगल आली, एक सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 23. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगतीपथावर आहे. सतीश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि पहिला बॉल त्यावर एक सिंगल येते. लेगबायचा इशारा आलाय उशिरानं. तिथे हमदुल्ले सरांचा इशारा येतोय की हा लेगबायच्या स्वरूपाचा रन आहे. गोलंदाजाला तिथे पुन्हा एकदा वॉर्न केलं गेलंय की आपल्याला जरी अपील केली तरी खेळाडूला बाद घोषित केलं जाणार नाही, कारण आपण चेंडू टाकल्यानंतर समोर येत आहे. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचं आहे, तिथे नाकारलंय शुभमनं या रन करता. एक निर्धावच्या स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. एकंदर 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरचे. 4 बॉलमध्ये एक मोठा फटका जरी आला ना तरी 30च्या जवळ पोहोचता येईल आणि ती एक टोटल अशी आहे ज्याबरोबर लढता येईल, संघर्ष करता येईल, झगडता येईल. तुम्हाला त्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे मात्र स्टेप आउट केलं, पुढे आला, फटका खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगलमध्ये इथे कन्वर्ट जरूर केलाय. डबल करता प्रयत्न आहे आणि यावेळेस डायरेक्ट हिट लावलाय. एक रनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकून जाऊन पोचती येते 24-24 वर. पहिल्या विकेटचं पतन झालंय. संगदीप ज्याला माघारी परतावं लागलं आणि त्याच्या जागी नवीन फलंदाज युवा अथर्व पाटील मैदानामध्ये आलाय. शुभम पाटील आणि अथर्व पाटील ही जोडी आता मैदानामध्ये असेल. हे 2 बंधू आता मैदानामध्ये असतील. चांगला खेळ या दोघांकडनं अपेक्षित जरूर आहे आणि तो काय इथे दाखवला जाईल. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. सतीश गोलंदाजीच्या ट्रॅकवर, समोर शुभम पाटील आहे. प्रभावित केलं या खेळाडूनं आज संपूर्ण रात्रीमध्ये प्रत्येक मॅचमध्ये आणि पहिल्या मॅचमध्ये त्यानं खेळलेला तो एक्स्ट्रा कव्हरचा षटकार तो चर्चेमध्ये राहिला आज. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगलमध्ये कन्वर्ट करायचा आहे. बटन बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. 4 चेंडूचा खेळ, त्यानंतर 24 या धावसंख्येवर धावफलक स्थिर आहे. ज्या पद्धतीचा परफॉर्म आज या दोन्ही टीमने केलाय. यतीश पाटील आउटस्टँडिंग राहिलाय आज फलंदाजीमध्ये, गोलंदाजीमध्ये. यतीश पाटील निश्चित तो नेहमीच प्रभावित करतो. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर इथे जरूर मिळेल. मात्र काय डबल करता कॉलिंग असेल, इथे डबल करता प्रयत्न जरूर केला जाईल आणि या 2 धावा इथे धावफलकावर जोडल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 26-26 या आकड्यावर. सन्माननीय शशिकांत लक्ष्मण पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बिलोशी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. विनंती असेल आपण मुख्य मंचावर यावं. डावाचा शेवटचा बॉल, पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सतीश सज्ज होतोय.
आणि त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एनकडे फलंदाज शुभम पाटील. शेवटच्या बॉलला दाखवलंय आसमान. बॉल चाललाय गाव कॉर्नरच्या क्षेत्रामधनं दूर सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम. षटकार 6. वाघ आपटी प्रेक्षक या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी सनब मेजर आणि बंटी मेजर यांच्या शुभास या ठिकाणी प्रेक्षकांना पारितोषिक दिले जाते. त्या ठिकाणी बक्षीस घ्यायचे प्रेक्षक आहेत. तब्बल 1200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी निलेश निमसे नेवरे आणि संदीप पाटील SP बिलोशी यांच्याकडे 1000. आपण या ठिकाणी आलात, कसं वाटतं? बक्षीस मिळतंय, क्रिकेट बघायला मिळतंय, आवड आहे क्रिकेटची. आपण कुठून आलात? आपटीवरनं. आपटीवरनं आलात. किती वाजता या ठिकाणी आला होतात? 12 वाजता आले. 12 वाजता आले आणि पावणे 1ला लगे पाऊण तासात 1000 मिळत आहेत. आनंद वाटतो का? हो आनंद. उद्या याल का? ठीक आहे रोज. रोज या. वेल डन, बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आज 12ला उद्या 6लाच. 1200 मिळल्यावर 6 वाजता का नाही? यतीश आणि सतीश ही बिनीची जोडी, सलामीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पहिला बॉल. इथे मात्र पहिला बॉल विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपाने यतीशच्या अगदी समोरनं हा बॉल विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर करता गोलंदाज संगदीप आलाय. या युवा खेळाडूनं खरंच प्रभावित केलंय. फलंदाजी असो वा गोलंदाजी दोन्हीमध्ये आपलं प्रावीण्य त्यानं जरूर दाखवलंय. तो संगदीप सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस दिलाय आणि त्या फुलटॉसला कन्वर्ट केलंय मोठ्या फटक्यात. इथे षटकार 6.
आणि त्या ज्युसी फुलटॉसला यावेळेस अगदी फ्री वेवडनं जशी राईड असते ना तशी राईड दिली आहे. विदाऊट टोल राईड होती. सुसाट राईड षटकार. ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता संगदीप सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खेळला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, तोही द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला. 2 वेळेस त्यानं बॉलवर जाण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटी जाग्यावरच थांबून त्या बॉलला त्यानं स्टॉप केलं, हातामध्ये समाविष्ट केलं. 1च्या मदतीनं धावसंख्या 7 वर. 3 चेंडूचा खेळ झालाय. एक षटकार जरूर आला या ओव्हरमध्ये. जो फुलटॉस होता त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज संगदीप. आपल्या षटकातील पुढचा बॉल समोर सतीश त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. संगदीप आणि सतीश या दोघांमधला खेळ तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॅटची कडा विकेटच्या मागे. खूप चांगला कॅच. आता माघारी परतावा लागेल सतीशला. विकेटचं पतन होत आहे. विकेट नंबर 1 पहिला झटका टीम आई गावदेवी पिंपळा असला. फलंदाज सतीश यावेळेस बाद. बॅक टू बॅक दुसरी. इथे विकेट मिळतीये. माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेटचं पतन. खेळाडू बाद. च्या माध्यमातून येत आहेत. प्रणय पाटीलनं जो झेल टिपला होता ते झेल करता हे पारितोषिक आहे. अगदी क्विक झेल होता. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करण्याकरता उभा आहे. धनेश साने इथे उपस्थित होत आहेत. सचिन पष्टे सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज संगदीप. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत संगदीपनं. मी मगाशी जसा उल्लेख केला ना की आज अगदी प्रभावित करणारा खेळ या सर्व युवांनी दाखवलाय. सापरुंडी टीम. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकापासून थोडासा बाजूला राहिला. नशिबाची साथ. बॉल सीमारेषा पार. कारण उतार आहे त्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे इथे मिळतोय चौकार 4.
मात्र आताच्या युवांनी या पुष्पाला त्या झुकेगा नाही डायलॉगमुळे आपला आदर्श मानायला सुरुवात केली. मात्र आपला आदर्श कोण? तो कधीही कुणापुढे झुकला नाही. तो माझा राजा छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, ते आपले आदर्श आहेत. डायलॉग म्हणून सगळं काही ठीक आहे, मात्र आपला आदर्श तो बदलला नाही पाहिजे. तो तोच आहे आणि तोच राहिला पाहिजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. अथर्व आलाय गोलंदाजी करण्याकरता. पुढचा बॉल यावेळेस मात्र कडक कडक. फेसबुकच्या कमेंट मधला हा शब्द आहे, कडक स्ट्रोक, लाजवाब. बॉल सीमा रेषा पार, चौकार. या नावात किती ताकद आहे बघा. आतापर्यंत आलेली मरगळ नुसतं गाण्यानं दूर झाली. छत्रपती शिवाजी महाराज या नावात खूप मोठी पॉवर आहे. अख्ख्या जगभराच्या युनिव्हर्सिटीनं एकमेव राजावर अभ्यास केलाय, ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अथर्व आहे. थोडासा महागडा ठरलाय. 2 बाउंड्री आल्यात. इथे चांगला बॉल, इथे चांगला बॉल, खाली राहिला. एक सबमरीन चेंडू. एक बाउंड्री आली. मला वाटतं या आधीच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल एक बाउंड्री आली होती, त्यानंतर हा चौकार आलाय. 2 चेंडूचा खेळ झालाय. तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 या आकड्यावर आहे. अजूनही 18 बनवायचे आहेत. मॅच संपली असं काहीच नाहीये. 10 बॉल 18 आहेत. मॅच अजूनही बॅलन्स आहे, दोन्ही संघाच्या दृष्टीनं महत्वाची आहे. पुढचा बॉल चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. वळवण्याचा प्रयत्न फसवला. चांगला चेंडू विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं आता 9 आणि या 9 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 18. प्रत्येक चेंडू गणिक समीकरण बदलते. प्रत्येक चेंडू गणिक मॅचची स्थिती बदलते. जी मॅच 60-40 मध्ये होती तरी 50-50 मध्ये आली आहे. स्थिती बदलती. येणारे बॉल अजूनही 3 शिल्लक आहेत. पुढचा बॉल फटका समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना निघून गेलाय सीमा रेषा पार. इथे आलाय दमदार स्ट्रोक, षटकार 6. घ्या की तुम्हाला जो झेल आहे ज्याचे 1200 रुपये दिले जातात तो व्हाईट पट्ट्याच्या मागे आहे. अतिक्रमण कडून पुढे येऊन झेल पकडला तर काही फायदा नाही. फटका हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. तिथे एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती आणि केलं. इथे 2 धावा मिळवल्या आपल्या टीम करता. आता इथनं येणारे बॉल शिल्लक आहेत 7 आणि रन्स बनवायचे आहेत 10. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे, ती अजूनही संपलेली नाहीये. यतीश पाटील वन मॅन आर्मी आज खूप चांगला लढलाय आणि नेहमीच पिंपळास आणि यतीश पाटील हे समीकरण आहे विजयाचं. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक हे भूत सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटर्सच्या मानगुटीवर बसलंय. सातत्याने इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याच्या नादात मॅचेस खराब होत आहेत. धावसंख्या 23 या आकड्यावर आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि रन्स बनवायचे आहेत 10. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मध्ये मॅच खराब होतीये. प्रथमेशचंही तेच म्हणणं आहे की पहिले जे 2 बॉल ज्या पद्धतीने खेळले ऑन मेरिट जी बॅटिंग केली होती ना त्यानं रन्स आल्या होत्या. ऑन मेरिटनं इथे रन्स येऊ शकल्या असत्या, मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक रिव्हर्सचा अटेम्प्ट त्यामध्ये चुकी झाली आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर निर्धाव बॉल आलेत. 3 चेंडू या ओव्हरमध्ये डॉट आलेत आणि ज्यामुळे आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि रन्स बनवायचे आहेत 10. 6 चेंडू आणि 10 धावा. या मॅच मध्ये अजूनही खूप काही बाकी आहे, कारण गोलंदाजीच्या ट्रॅकवर शुभम आलाय. शुभमच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एन कडे आकाश आहे. आकाश आणि शुभम या दोघांमधला खेळ, या दोघांमधली जुगलबंदी, या दोघांमधलं युद्ध, या दोघांमधली ही खडाजिंगी, या दोघांमधला हा कलगीतुरा इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पुढचा बॉल
इथे फटका पॉइंटच्या जवळ क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे आणि ही चुकी टीमला महाग पडेल. बॉल केला सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. थँक्यू टीचर. चौकार इथे आलाय. या चौकाराच्या मदतीनं मॅच आपल्या बाजूने खेचण्यामध्ये नक्की यश आलंय, कारण इथं 5 बॉल विजयाकरता 6 धावसंख्येची गरज. शुभम यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा समांतर खेळला, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला जाईल. 4 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 5 ची गरज आहे, बरोबर ना? 4 बॉल 5 पाहिजे असतील. 5 आलेत ना. 4 बॉल 5. 4 बॉल 5. इथनं 4 चेंडू आणि 5 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. यतीश जो स्ट्रायकर इनकडे या डावामध्ये त्याची इनिंग खूप महत्वाची राहिली आहे. वैयक्तिक 19 या धावसंख्येवर तो बॅटिंग करतोय. या 33 पैकी 19 त्याच्या आहेत. पुढचा बॉल यावेळेस खेळ खलास. बॉल सीमा रेषा पार, दूर गगनचुंबी आसमानी टोला खेळलाय. षटकार.